झी 24 तास एक पाऊल पुढे आणि मदत मिळतो आहे, फंडिंग मिळतो आहे, सगळं आहे। आता 40% जिओग्राफी ऑफ दिस कंट्री इट्स अ सब कॉन्टिनेंट आहे, ते त्यांच्या कब्जामध्ये आहे असं आपण म्हणायला गेलो तर काय अर्थ? सगळ्या सरकारी कर्मचारीकडून ते पैसे काढतात, लेवी म्हणतात, त्याचे नाव आहे लेवी। झारखंडमध्ये ते चीफ मिनिस्टर आम्ही भेटलो होतो, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरच्या ऑफिस मधून मी गेलो होतो। 1200 कोटी ते लेवी म्हणून घेतात आमच्या स्टेटमध्ये, असं ते चीफ मिनिस्टर स्वतः आम्हाला बोलले। आणि तसं असताना आता परवा दिवशी लॉइड स्टीलच्या व्हाईस प्रेसिडेंटला ते नेगोशिएट करायला बोलवले आणि डोक्याला त्यांनी गोळी मारले। आणि हे सगळे संकेत काय आहे? डेव्हलपमेंट नको, रस्ता नको, शाळा नाहीये आणि हे नाहीये ते नाहीये, पण ते काय आदिवासींना देणार तरी काय आहे? ते लोक आदिवासी मुलींना ते एक्सप्लॉइट करतात आहे आणि जबरदस्ती त्यांच्याशी बरोबर सेक्स करून त्यांना लग्न करायला घेतात आणि काही मुलांना ते सगळे ते मुलं होणार नाही तसं त्यांना शस्त्रक्रिया करून घेतात आणि एवढं सगळं एक्सप्लॉइटेशन इतरांनी केले त्यापेक्षा जास्ती ते करतातच। आणि त्यानंतर आदिवासींच्या बलासाठी ते काय करतात आहे मला याचे उपाय काय? आता याचे उपाय आहे, आधी ज्या जितकं ठिकाणी आहे, आता महाराष्ट्रामध्ये आपण चांगला करत होतो आधी सुरुवातपासून, एक डेव्हलपमेंटल प्लॅन आणि एक पोलीस प्लॅन, पोलीस ऍक्शन प्लॅन। सो डेव्हलपमेंट करायला पाहिजे साइड बाय साइड आणि पोलीस ऍक्शन पण करायला पाहिजे। आणि त्या लेवलपेक्षा जास्ती आता ते डेव्हलपमेंट करू देत नाहीये, म्हणून आधी ऍक्शन प्लॅन करावा, नंतर डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करावा, हेच आहे। आणि आदिवासींच्या ते एक्सप्लॉइटेशन करत होते सरकारी अधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणा, पोलीस डिपार्टमेंट म्हणा, रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणा, ते बंद व्हायला पाहिजे। त्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टर आणि इतर सगळं करत होते ते बंद व्हायला पाहिजे। आणि आदिवासींना जे जमिनीची वरती त्यांच्या कब्जा आहे त्याचे पट्टा त्यांना पाहिजे, ते आदिवासींना आपण द्यायला पाहिजे, सो दॅट बँक मधून, रिगा मधून, इतर सगळे सरकारच्या स्कीम्स आहे त्याच्यामधून मिळणारे बेनिफिट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। बिकॉज त्यांना पट्टा नसेल तर बँकचं लोन नाहीये आणि बँकचं लोन नसेल तर त्यांना अग्रिकल्चर करता येत नाहीये। तो असं आहे, एका आदिवासीला एक 100 रुपया भेटले महिन्याला ते भरपूर ट्रेशर असं समजतो आहे। आणि आता इकडे बामरागडच्या पलीकडे आपण गेला, अंगावरती सगळ्या महिलांना कपडाच नसतो आणि ते कधी कधी मुंगी वगैरे आहे ते घेऊन ते थोडासा मीठ टाकून ते चटणी करून खातात। आणि असा व्यवस्था असं आपण सांगतो इंडिया शायनिंग असं आहे, आपण म्हणतो इंडिया शायनिंग वेअर? सो हे लोकांना आपण बघून त्यांना जे काय एकदा शिक्षण आणि त्यामुळे येणारे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आणि त्यांच्या हेल्थ आणि ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, हे 4 विषयामध्ये आपण भर दिले तर भरपूर फायदा होईल, भरपूर प्रॉब्लेम त्याने नक्षलवादाचा प्रश्न सुटेल असं वाटतं आपल्याला? आम्हाला नक्की वाटतो आहे, पण 5 ते 10 वर्ष नंतर कालबद्ध कार्यक्रम नाहीये। मी सगळ्या स्टेट्स मध्ये जाऊन चीफ सेक्रेटरीज आणि डीजीपीज आणि चीफ मिनिस्टरांची मुलाखत घेतलेली आहे। ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ऑफिस मध्ये करत होतो काम, स्पेशल टास्क फोर्स मध्ये, तेव्हा ते सर्वांची मत हेच होता, आता सुटणार नाहीये पण 5-10 वर्षामध्ये सुटेल। पण सेंट्रल सरकार आणि स्टेट सरकार एकजुटीने काम करायला पाहिजे, एक प्लॅटफॉर्म वरती यायला पाहिजे। कधी सक्सेस झाला तर सगळं त्याची श्रेय घ्यायला निघाले, कधी फेलियर झाला सगळं ते सोडून, अनाथ सरकार सोडून सगळे पळायला मागतात, तसं असता कामा नये। आणि मला हे पण सांगावं असं वाटतं, लोकल पोलीस इज द ओनली आन्सर फॉर रिमूव्हिंग द नक्सल्स। तुम्ही बाहेरून तुम्ही फोर्स आणला, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे प्रॉब्लेम कधी सुटणार नाही। तर मी काल जे सिंगांची मुलाखत घेत होतो, जे सिंगांना मी हाच प्रश्न विचारला होता, आपले भारतीय माजी लष्कर प्रमुख, की नक्षलवाद्यांसाठी लष्कर वापरावं का? तर त्यांनी स्पष्ट नकार दिला। नो, मी पण नकारच देतो आहे, कधीही आर्मी आणलं तर तुमचं काम होणार नाहीये। दिस इज नॉट JNK वेअर पाकिस्तानी मर्सनरी म्हणतात, मी त्यांना इंटरव्ह्यू केलेला आहे, कोई लेबनॉन मधून आला, कोई इकडून आला, लिबिया मधून आला, ते सगळं माणसं तिकडे आपल्या कॅम्प्स मध्ये आहे, कॅप्चर करून ठेवलेले कॅम्प मध्ये, असं माणसं नाहीये, हे सगळं आपलंच माणसं आहे। आणि ते त्यांच्या काय प्रॉब्लेम आहे म्हणून ते असं कॅम्पेन मध्ये आले, विकासापासून दूर आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले भारतीय विकासाचा कुठलाही आराखडा त्या ठिकाणी नाही, त्याचा हा परिणाम आहे। अब्सोल्युटली ट्रू। आता सुद्धा तुम्ही गडचिरोलीमध्ये आपण व्हिजिट केला तर शाळामध्ये टीचर्स नसतो, हेल्थ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस नसतो, police is the only unit which is going there with much protection and all that. ते सरकारच्या प्रतिनिधीमधून लोकांची भेट कधी होत असेल तर ते पोलिसांचीच आहे।
चायनामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे, पण दरवर्ष कोणतरी 4-5 एक सर्वात भ्रष्टाचार करणाऱ्या जास्ती करणाऱ्या माणसांना भर चौकात त्यांनी शूट आउट करून टाकतात. आपल्या आयुष्यातला फार महत्वाचा काळ सीबीआय मध्ये गेलेला आहे. हो, 3 वर्ष. येस. त्या सीबीआय बद्दल आता सुप्रीम कोर्टाने काय मुक्ताफळं उधळलेत ते आपण पाहिलेली आहेत. पॅरेंट म्हणाले पिंजऱ्यातला पोपट. काय वाटतं? तर आम्हाला असं वाटतं आहे ते बहुतेक खरं आहे असंच वाटतं. याचा कॉमन सिटिझन बघायला गेला तर आपल्याला सीबीआय वरती जास्तीत जास्ती विश्वास होता लोकांना, सुप्रीम कोर्टचाच विश्वास होता. कोणताही केस कुठेही घडला तर सुप्रीम कोर्ट सीबीआयला देत होते, तेवढा विश्वास सुप्रीम कोर्टला आहे, हायकोर्टला पण आहे. पण पॉलिटिकल इंटरफरन्स आणि पॉलिटिकल मिसयूज आणि थोडाफार सीबीआयचे अधिकारी सुद्धा त्याच्या बरोबर त्यांना पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट काय मिळेल असा आशा दाखवले. ते पिंजरा म्हणाला ते गोल्डन पिंजरामध्ये आपण जाऊन बसू असं कोणाला वाटले असेल, म्हणून थोडाफार ते प्रॉब्लेम झालेला आहे. पण इंडिपेंडन्स म्हणजे सीबीआयला 100% इंडिपेंडन्स देणे शक्य नाहीये आणि द्यायला पण नाही पाहिजे. दे हॅव टू बी सीबीआयला स्वतंत्रता देऊ नये असं आपलं स्पष्ट मत आहे. येस. सो म्हणजे द काइंड ऑफ इंडिपेंडन्स ॲज वी एक्सपेक्ट, कंप्लीट इंडिपेंडन्स. After all, in this system, everybody has to be controlled. Pantapradhan also is controlled by some system or the other. So they have to be controlled either by a strong Lokpal or they have to be controlled by a strong CVC. They have to be. You can't give complete authority. Otherwise, total misuse will be the next subject you and me will be discussing. आपण नेक्स्ट विषय चर्चाला आपण घेत असेल तर सीबीआय पॉवरला कसं मिसयूज करतो आहे त्याबद्दल विषय राहील असं माझं मत आहे. मला आणखीन एका मुद्द्यावर बोलतं करायचं. तुम्ही आता लोकपालाबद्दल बोललात, त्याच्यावरून भ्रष्टाचार ही केवळ पोलीस दलातलीच समस्या आहे असं नाही, केवळ राज्य सरकारमधल्या बाबूशाहीचीच समस्या आहे असं नाही, संपूर्ण व्यवस्थेत जर येऊ शकतो तसा तो लोकपाल मध्ये पण येऊ शकतो. ट्रू. या भ्रष्टाचाराला कसं रोखणार असं वाटतं आपल्याला? भ्रष्टाचाराला ते देणारे माणसं पण गुन्हा करतो आहे आणि घेणारे पण क्राईम करतो आहे. सो वी हॅव टू कम विथ एक्झम्पलरी पनिशमेंट ॲज अर्ली एज पॉसिबल. याच्यामध्ये तेच भ्रष्टाचाराची वापर करून कोर्टामध्ये जाऊन ते केसेसचे आहे ते लांबच्या लांब ते रंगाळत पडतो आहे. 20-25 वर्ष काय होत नाहीये असं ते करतात. मी या गोष्टी जे मी काय बोलणार आहे त्याच्याशी मी सहमत नाहीये, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. चायनामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे, पण दरवर्ष कोणतरी 4-5 एक सर्वात भ्रष्टाचार करणाऱ्या जास्ती करणाऱ्या माणसांना भर चौकात त्यांनी शूट आउट करून टाकतात. हे करावं असं माझं नाही, स्पष्ट मी परत तडासा एक शॉक बसतो आहे. आता लोकांना हे वाटतो आहे एवढं मोठं नोकरशाहीमध्ये आपला नंबर कमाल आहे. सो इट्स अ थिअरी ऑफ प्रॉबबिलिटी. याला पकडले मला पकडायला वेळ लागेल तोपर्यंत तुम्ही मजा करणार असा आहे. एक IAS दंपती आहे मध्य प्रदेशमध्ये, 360 कोटी रुपया त्यांच्याकडून पकडलेला आहे आणि त्यांचा नंबर लागला आणि आपला नंबर लागत नाही असं कोणाला वाटत असेल तर एक सॉर्ट ऑफ प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये. अगेन अधिकारी आणि पॉलिटिशियन्स त्यांचे ते प्रोटेक्शन नेक्सस आहे, ते एक मोठा प्रॉब्लेम आहे. एक वैयक्तिक प्रश्न आहे, तो म्हणजे तुमच्या छंदांबद्दल. तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक सुसंस्कृतपणाची जशी झालर आहे तसंच तुमचे अनेक छंदही आहेत. ते छंद काय आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. हॉबीज काय? एक माझा सर्वात नंबर 1 छंद म्हणजे पुस्तक वाचणे. तर सगळं पुस्तक वाचतो आहे. कोण आवडते आपले? मला बाय अँड लार्ज आय रीड ऑल सेल्फ डेव्हलपमेंट बुक्स म्हणा, स्पिरिच्युअल बुक्स म्हणा आणि इतर मॅनेजमेंट बुक्स म्हणा, ते सगळं मी वाचतो आहे. बाय अँड लार्ज एनिथिंग विच इज अप्रिशिएटेड, एनी बेस्ट सेलर नॉवल असेल तरी ते घेतो आणि हे पण घेतो आहे. तसं बघितलं तर एका काळात मी लहान म्हणजे स्कूल फायनल त्या स्टेजमध्ये थॉमस हॅडली चेस म्हणून एक सिरीज येत होता, ते वाचत होतो. त्यानंतर ते शेरलॉक होम्स वाचला, तर विक्टर ह्युगो वाचला, समरसेट मॉम वाचला. तमिळमध्ये मी लेनिन अँड मार्क्सिम काकी वाचत होतो तमिळमध्ये. सुब्रमण्य भारती तो आमच्या नॅशनल पॉइंट विडुदलाई. येस, तमिळमध्ये कविता सर. या ऍब्सोल्युटली. आणि दुसरा छंद आहे की इव्हेंट मॅनेजमेंट. म्हणजे मोठा मोठा इव्हेंट तयार करून ते ऍड्रिनालिन आपल्या अंगावरती जास्ती वाढतो आहे तसं काहीतरी करणे. तसं ताना स्पोर्ट्स आपण बघितला तर सचिन तेंडुलकरांना आणलं पहिल्यांदा पोलीसमध्ये, तर हेलिकॉप्टर मधून त्याच्या पुष्पवृत्ती आपण केला होता. लाईक दॅट बिगेस्ट ऑल सगळ्या सिनेमा स्टारला आणून आमच्या पोलीस लोकांना दाखवले. तसं एक इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करणे,
मुंबईला 1 वर्ष पिरियडच होता माझा. एक फंटास्टिक ट्रेनिंग सेंटर तिकडे आझाद मैदान पोलीसच्या मागे प्रेरणा नावाची मी बनवून घेतला. आणि इकडे ठाण्याला पण आहे सिनेमॅक्स हॉलमध्ये एक मंथन म्हणून नावाचे आहे, ते तयार केले. सो कंटिन्युअस ट्रेनिंग प्रोग्राम दॅट इज एक छंद आहे. आणि कधी कधी सिनेमा पण बघतो. तुमच्यावर केलेले चित्रपटही बघता ना? हो, मी बघितलेला आहे. मोहनलालनी तुमची भूमिका केली तेव्हा काय वाटतं? हो, त्यांनी मला भेटलाच नव्हता. ते मूवी केल्यानंतर त्यानंतरच त्यांनी मला भेटले. झी 24 तास एक पाऊल पुढे.